मित्रांनो, जय जिजाऊ. पुण्यामध्ये पाऊस सुरू आहे आणि वादळी वाऱ्यासह पाऊस असतो. आज वादळ जरा कमी वाटतंय, हवा सुटलेली नाही, शांत पाऊस पडतोय. परंतु शांत जरी पाऊस असला तरी गॅलरीमधून निसर्गाचं हे नयनरम्य दृश्य तुम्हाला दाखवण्याचा आणि शुभा सुद्धा पावसाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतोय. सई सुद्धा या ठिकाणी पाऊस अनुभव. खरं तर आंबे खायचा सीझन आहे. खरं तर दिवसभर ऊन असतं, प्रचंड उखाडा असतो आणि घरात नाही असं वाटतं आणि याला थोडीफार हवा असते. परंतु आता पावसाळ्यासारखी परिस्थिती आहे आणि ज्या पद्धतीनं हे सगळं पावसाचं प्रमाण दिसतंय, हे खाली बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं पाऊस पडतोय. पुण्यात तुफान पडतो, एकदम तुफान. आणि इतका पाऊस पावसाळ्यात असतो. वातावरण सुद्धा तसं पावसाळ्यातच असतं आणि पावसाळ्यासारखंच असतं. परंतु हे सगळं पाहत असताना हे बघा खाली कसा पाऊस दिसतोय आणि हे अशा पद्धतीनं असं मला वाटलं की तुम्हाला वीज पण कडकली आहे. विजेचा सगळा जो काही लपंडाव दिसतोय, किती पावसाळे आले, किती पावसाळे गेले, किती पाऊस खाल्ले, विजेचा कडकण्याचा सुद्धा आवाज येतोय. अशा तऱ्हेनं पावसाचा त्या ठिकाणी जो काही आनंद घेण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सिमेंटच्या जंगलामध्ये या सगळ्या पावसामध्ये या सुंदर निसर्गरम्य पूर्वेकडच्या बाजूनं आणि दक्षिणेकडच्या बाजूनं इतका आभाळ भरून आलंय. आपला संभाजी ब्रिगेडचा भगवा 24 सारखं घरावर असतोच आणि तो दाखवण्याचा किंवा प्रयत्न याच्यासाठी की भगवा तुमची माझी आपली शान आहे आणि पावसामध्ये जर याचा आनंद घ्यायचा आहे तर घ्यायचा. त्याच्यामुळं आणि पावसाचे थेंब हे बघा आमची पावसामध्ये का असे ना, पण गॅलरीतली शेती, गॅलरीमध्ये सुद्धा आम्ही बऱ्यापैकी हिरवळ अशी जमा केलेली आहे. वेगळी झाडं या ठिकाणी लावलेली आहेत. वेगळे दररोज पाणी घालत असतो, पण आता हेच पावसाचं पाणी या ठिकाणी पडत आहे आणि त्या पावसाच्या पाण्याचा तो अंदाज या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आपण चांगल्या पद्धतीनं करत आहोत. बघा झेंडा सुद्धा कसा असा मस्त भिजलाय. अक्षरशः त्या भिजलेल्या झेंड्याचं पाणी असं टप 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 पडतंय. तुफान पुण्यामध्ये मुसळधार नाही परंतु बऱ्यापैकी पाऊस पडतोय, बऱ्यापैकी एकदम. हे बघा आमची अजून गॅलरीतल्या बागेतली शेती, हिरवळ, आळूची पानं, हा मध्येच या ठिकाणी तुम्हाला ऊस, नारळाचं झाड दिसेल, ऊस दिसेल, परत आळूची पानं आहेत, ऊसावरची शेंग आम्ही म्हणतो, वेगळ्या लोक वेगवेगळ्या पद्धतीने म्हणतात. तुळस आहे आणि 2 दिवस जरा गडबडीत असल्यामुळं झाडांकडे लक्ष देऊ शकलो नाही आणि तिकडं पाऊस दाखव फुल आलेले आहेत बागेमध्ये छानपैकी. काय हा ड्युएल काही जास्त जमत नाही आणि किंवा त्याचा लाभ घ्यावा त्याच्यासाठी हा सगळा प्रपंच आहे. आणि काही गोष्टी जमल्याच पण पाहिजेत, काही गोष्टी जमण्यासाठी करायच्या असतात आणि काही गोष्टी जमल्या पाहिजेत यासाठी सुद्धा माणसाने प्रयत्नवादी राहिलं पाहिजे असं नेहमी राहून वाटतं. पावसाचा अंदाज, पावसाचं वातावरण हे इतकं सुंदर आहे की बघा ना कसं एकदम अख्खं पुणे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अख्ख्या पुण्यामध्ये पावसाचा आभाळ बघा. हे का आता वीज कडकणार बघा, 100% वीज कडकणार. आणि असं वाटतं कधी कधी इतका पाऊस पडतोय पावसाळ्यासारखा, पावसाळ्यात काय होईल अजून
हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. कारण काल परवाच 13 तारखेला मुंबईमध्ये मोठ्या होर्डिंग्स पडून दुर्घटना झाली वादळ वाऱ्यामुळं. आज ते वादळ वारं तसं काही नाही आहे. तुम्ही झेंड्याकडे बघू शकता, म्हणजे झेंड्याचा अजिबात म्हणजे असा हलत नाही. नाहीतर हवा सुटली ना इतका झेंडा म्हणजे फडफड फडफड फड करत असतो. आणि पाऊस पण तेवढा आहे. पावसात शांत पाऊस असल्यामुळे सगळी झाडं वगैरे तुम्हाला दिसत असतील बाहेरची. जरा दाखवण्याचा प्रयत्न करतो. झाडं बघा एकदम शांत आहे, म्हणजे अजिबात असं झाड हलत नाही किंवा काही नाही. आणि त्याच्यातून पाऊस पडतोय, पाऊस जाणवतोय. पाऊस बऱ्यापैकी पडण्याचा प्रयत्न करतोय. आणि पावसा हे बघा वीज परत कडकलेली आहे छानपैकी. आणि त्याचा आपण लाभ घेतलाच पाहिजे. या सगळ्या अशा गोष्टी आहेत आणि त्या गोष्टीचा लाभ तुम्ही पण घेतला पाहिजे. मी म्हणजे काल नाही पण परवा असाच पाऊस बघितला. मी म्हणलं अरे इतका पाऊस पडतोय आणि अजून म्हणजे मेच सुरू आहे. साधारणतः आज 7 मे आहे आणि मे महिन्यात उन्हाळ्याच्या कडक सीझनमध्ये जर या ठिकाणी वाटतंय. शोभाला बोला जरा. काय शोभा, काय करतोय पावसामध्ये? आनंद घेतोय. कसं वाटतं तुला पावसात? भिजला का नाही? गावाच्या साईडला. कुठे गेला होता गावाला? धाराशिवला. बर तिकडे पुढं. आणि कुणाच्या गावाला गेला होता? मामाच्या गावाला. मग भिजला का तिथं? भिजायचं ना राव जोरात. भिजला ना. मग आता इथं भिजणं जाऊन टेरेसवर. भारी वाटतं ना पण पाऊस येतोय ते. बघा अजून पावसाचा जोर वाढला. आता पाणी सुद्धा पन्हाळ्यांचं टपटप करताना दिसतंय. हे बघा जास्त झेंडा पूर्ण ओला झालाय असं आहे. आणि छोटासा शुभाच म्हणला की पप्पा ब्लॉग काढत जावं, तुम्ही ब्लॉग काढला पाहिजे म्हणून. पावसाळा सुरू झालेला नाही पण सुरू झालेल्या पावसाळ्याचा पहिला ब्लॉग. आता आपण असे आपल्या संतोष शिंदे ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रत्येक वेगळ्या आपल्या गोष्टीवर बोलत राहूया, है की नाही. धन्यवाद. जय जाऊ.